आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि सामाजिक क्रांतीच्या वाटचालीत राजर्षी शाहू महाराजांचे कार्य महत्त्वाचे ठरले। सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाचा उत्कर्ष घडवला। विशेषतः कोल्हापूर संस्थानातील वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कायदे आणि घेतलेले निर्णय अतिशय क्रांतिकारी ठरले। महाराजांच्या समाजकार्याचा मोठा भाग शैक्षणिक सुधारणांनी व्यापलेला आहे। एकेकाळी कोल्हापूरला हॉस्टेलची जननी म्हटले जायचे ते यामुळेच। शिक्षणातील मुस्लिमांचे मागासलेपण ओळखून ते दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी विशेष पावले उचलली। कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दसरा चौकात उभे असलेले मुस्लिम बोर्डिंग हे त्याची साक्ष देते। या मुस्लिम बोर्डिंग विषयी जाणून घेऊया संस्थेचे चेअरमन गणी अजरेकर यांच्याकडून। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली। दी मोहम्मडन एज्युकेशन सोसायटी या नावानं त्या काळामध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर स्टेटमधील लोकांना एज्युकेशनमध्ये यायला पाहिजे, शिक्षणामध्ये यायला पाहिजे, याकरता वेगवेगळ्या बोर्डिंग स्थापन केल्या। त्या बोर्डिंगपैकी ही एक बोर्डिंग महाराजांनी ह्या संस्थेचं स्वतः अध्यक्षपद आपल्याकडे घेतलं। त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये मुस्लिम समाजामध्ये शिकलेली लोक नव्हती, बाहेरची लोक होती, त्यांना शिक्षणा प्रणालीमध्ये आणायचं ह्या दृष्टिकोनातून महाराजांनी ही संस्था स्थापन करून स्वतः हिचं अध्यक्षपद घेतलं। ही जी आपण इमारत बघताय त्या इमारतीमध्ये दोन साईडला गॅलरी आहे आणि एक इमारतची जी टोक आहे ती चर्चसारखं दिसते। हे महाराजांच्या लक्षात आलं। महाराजांनी सौदीमधून मदिनामधील ज्या काही कमानी आहेत तशा प्रकारच्या कमानी ह्या ठिकाणी बांधून घेतल्या। त्यामुळे ह्या साईडला गॅलरी आहे आणि पुढच्या मेन रोडला बी गॅलरी आहे। इतकंच काय तर महाराजांनी ह्या बोर्डिंगचा खर्च येण्याकरता ज्या काही वक्फच्या प्रॉपर्ट्या होत्या, दर्गा होती कोल्हापुरातल्या, त्या सर्व दर्गा ह्या ठिकाणी ह्या मुस्लिम बोर्डिंगला जोडण्यात आल्या, ज्याच्याकरून दर्ग्यावरतील दिवाबत्ती करून जे पैसे शिल्लक राहतात ते सर्व पैसे शिक्षणाला खर्च करायचं, मुलांना स्कॉलरशिप द्यायची। त्या काळापासून मुलांना स्कॉलरशिप दिली जाते आणि ह्या बोर्डिंगमध्ये सर्व जाती धर्माचे लोक ह्या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहेत। उदाहरणार्थ उपराष्ट्रपती व्ही जत्ती साहेब, खासदार बाळासाहेब माने, जयंत पाटलांचे वडील पाटील साहेब, अशा वेगवेगळे लोक ह्या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले आहेत। ह्या संस्थेमध्ये ह्या संस्थेच्या जमिनी एक कोल्हापूरच्या जवळ 12 एकर आहे, सिटीमध्ये 10 एकर आहे, रुकडीला 36 एकर जमीन आहे आणि हे जर उत्पन्नाचं साधन म्हणून त्यानंतर दुकान गाळे असे म्हणून ह्या संस्थेचं उत्पन्न वाढीला हातभार लावण्यात आलेला आहे। ह्या संस्थेमार्फत नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज, नेहरू हायस्कूल उर्दू मीडियमची हायस्कूल, मराठी मीडियमची हायस्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली, आर्ट्स कॉलेज, तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याकरता MPSC UPSC कोचिंग वर्ग, तिची लायब्ररी, एक 60-70 लाख रुपयाची पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये आहेत। त्या ठिकाणी सर्व जाती धर्माची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात। महत्त्वाचं काय की मुस्लिम बोर्डिंग एज्युकेशन, रिलिजियस, कल्चरल ह्या सर्व ठिकाणी काम करत असताना कोल्हापूरचं एक हेडक्वार्टर हे मुस्लिम बोर्डिंग म्हणून मानलं जाते। ह्या ठिकाणी होणाऱ्या कुठल्याही आंदोलनाला हे लोक ही संस्था आपली संस्था समजून ह्या ठिकाणी यांचा वावर असतो। हिंदू मुस्लिममध्ये सलोखा ठेवण्याचं काम ह्या बोर्डिंगनं मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। मराठा मोर्चा असो, कुठलंही आंदोलन असो, या आंदोलनामध्ये मुस्लिम बोर्डिंगचा सहभाग सगळ्यात जास्त सहभाग आमच्या मुस्लिम बोर्डिंगचा असतो। लिंगायत समाजाचा मोर्चा असला, निम्माय संघाच्या मागण्या असतील, जे काही आंबेडकरीवादी लोकांच्या मागण्या असतील, त्यांचे मोर्चे असतील, त्यांच्या बैठका असतील, ह्या संस्थेमध्ये होतात। इतकंच काय व्यसनमुक्तीचं क्लासेस इथं चालतात, HIV इथं मदतची क्लासेस चालतात। फ्लड आलं, कोरोना आला, ह्या सर्व गोष्टींना ह्या ठिकाणी प्राधान्यानं कलेक्टर साहेब ह्या ठिकाणी देतात। आमचा मोठा सभागृह आहे, ह्या सभागृहामध्ये हे सगळं ॲक्टिव्हिटीज चालतात। आत्ताही पूर्वची परिस्थिती आहे, आत्ताही मुस्लिम बोर्डिंगच्या खालचा सभागृह पूर्ण सरकारनं रिझर्व केलेला आहे पूरग्रस्त लोकांना ठेवण्याकरता।
जे काही घडामोडी कोल्हापुरात होतात त्याचं केंद्रबिंदू हे मुस्लिम बोर्डिंग आहे.